हॅलो. चला, आपण एकत्र मिळून एक लहानसं कोडं सोडवूया. माझ्यासोबत इथे काही प्राणी आहेत आणि ते जिथे राहतात तिथे त्यांना परत जाण्यासाठी आपल्याला त्यांची मदत करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण या माशाकडे पाहूया किंवा या मासोळीकडे पाहूया. आपल्याला सामान्यतः मासे कुठे आढळतात? तर ते आपल्याला पाण्यात आढळतात. चला तर मग माशाला तिथे ठेवूया. आता पुढे आपल्याकडे वाघ आहे. मला सांगा, आपल्याला वाघ सामान्यतः कुठे आढळतात? तर ते आपल्याला जंगलात आढळतात, जिथे भरपूर झाडं असतात. चला तर वाघाला तिथे ठेवूया. हा गेला आपला वाघ जंगलात. आता पुढे आपल्याकडे एक मगर आहे. मगरींना नद्या, तलाव किंवा दलदलीच्या जवळच्या उबदार ठिकाणी राहायला आवडते. चला तर या मगरीला तिथे हलवूया. आता शेवटी आपल्याकडे एक पक्षी आहे. आता आपल्याला माहितीच आहे की बहुतेक पक्षी उडतात आणि झाडाच्या फांद्यांवर बसतात. चला तर पक्षाला तिथे हलवूया. आता जेव्हा तुम्ही यावर विचार करता तेव्हा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की माशाला नेहमी पाण्याखालीच का राहावं लागतं? म्हणजे मासा जमिनीवर का नाही राहू शकत किंवा वाघ पाण्याखाली का नाही राहू शकत? तर गोष्ट अशी आहे की प्रत्येक सजीव, मग तो छोटा कीटक असो किंवा एक महाकाय हत्ती असो, त्या प्रत्येक सजीवाचं एक विशिष्ट ठिकाण असतं जिथे तो सहजतेने जिवंत राहू शकतो. आणि हे काही सहजगत्या किंवा योगायोगाने घडत नाही. यामागे एक कारण आहे. मला सांगा, सजीवाला जिवंत राहण्यासाठी कशाची आवश्यकता असते? जर ती एखादी वनस्पती असेल किंवा प्राणी असेल किंवा सूक्ष्मजीव असेल, तरीही त्याच्या काही विशिष्ट गरजा असतात, बरोबर? त्याला अन्नाची गरज असते, त्याला पाण्याची गरज असते आणि त्याला निवाऱ्याची गरज असते. अन्नाची गरज असते कारण तो अन्नाचं सेवन करेल आणि विविध कार्य करण्यासाठी त्या अन्नामधून त्याला ऊर्जा मिळेल. तसेच अन्नामध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात, जी शरीरातील अनेक रासायनिक अभिक्रियांच्या घडण्यासाठी आवश्यक असतात. जिवंत राहण्यासाठी पाणी देखील आवश्यक असते, कारण पुन्हा शरीरातील अनेक अभिक्रियांसाठी पाण्याची गरज असते. शरीरातील अनेक घटक हे सुद्धा पाण्यानेच बनलेले असतात. आणि शेवटी एका सजीवाला निवाऱ्याची गरज असते, जिथे तो सजीव विश्रांती घेऊ शकेल आणि स्वतःचं रक्षण करू शकेल. आता जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा हे आपले घर आहे, बरोबर? आपले घर असे ठिकाण आहे जिथून आपल्याला अन्न मिळते, असे ठिकाण आहे जिथे आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळते आणि असे देखील ठिकाण आहे जिथे आपण विश्रांती घेऊ शकतो आणि स्वतःचे रक्षण करू शकतो. त्यामुळे साहजिकच प्राणी देखील अशाच ठिकाणी राहतात, जे ठिकाण या सगळ्या गोष्टी पुरवू शकतं. आणि हे विशेष ठिकाण त्यांचे घर किंवा अधिवास असतो किंवा हॅबिटॅट असतं. त्यामुळे अधिवास म्हणजे नैसर्गिक घर किंवा ते पर्यावरण जिथे एखादी वनस्पती किंवा प्राणी राहतो आणि वाढतो. आता जर आपण उदाहरण घेतलं तर आपण पाहतो की मासे आणि जलचर वनस्पती यांचा अधिवास हा तळे असतो. याचप्रमाणे आपण पाहतो की हे एक झाड, हे पक्षी, खारी आणि कीटक यांचा अधिवास असतो. आणि जर तुम्ही विचार केला तर आपली घरे देखील आपल्यासाठी अधिवास आहे, बरोबर? परंतु आपल्याला माहिती आहे की प्राणी विशिष्ट अधिवासांमध्ये आढळतात आणि हा काही निव्वळ योगायोग नाही, बरोबर? अधिवास त्यांना काही गोष्टी पुरवतो. तर समजा, जेव्हा तुम्ही माशांकडे पाहता तेव्हा ते पाण्यात केवळ चांगले दिसतात म्हणून नसतात, तर यांचं कारण असं आहे की पाणी त्यांना त्या सर्व गोष्टी पुरवतो ज्याची त्या माशाला गरज असते. जसे की वायू हा पाण्यात विरघळलेला असतो आणि पाण्यात खाण्यासाठी अन्न देखील उपलब्ध असतं, ज्याचं मासे सेवन करू शकतात. आणि हेच पाणी या माशांना अन्नाच्या शोधात फिरण्यासाठी म्हणजेच हालचाल करण्यासाठी देखील जागा देतं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पक्ष्यांकडे पाहता तेव्हा ते आपल्याला झाडांवर दिसतात. ते केवळ त्यांना तिथून निसर्गरम्य दृश्य दिसतं म्हणून नाही, तर झाडे त्यांना निवारा, त्यांची घरटी बांधण्याची जागा आणि ते खाऊ शकतील असे कीटक देतात. त्यामुळे प्रत्येक सजीवाला त्याच्या सर्वोत्तम रीतीने जिवंत राहण्यासाठी काय मदत करते याच्या आधारावर तो आपला अधिवास निवडतो. आता जर तुम्ही आजूबाजूला पाहू लागलात तर सर्वत्र अधिवास आहेत. जमिनीवर, झाडावर, पाण्यात आणि अगदी आपल्या घराच्या आतमध्ये सुद्धा. परंतु अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून शास्त्रज्ञांनी त्यांचे 2 प्रमुख प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. पहिलं म्हणजे आपल्याकडे आहे भू अधिवास किंवा टेरेस्ट्रियल हॅबिटॅट, जे जमिनीवर असणारे अधिवास आहेत, ज्यामध्ये येतात गवताळ प्रदेश, जंगले, पर्वत आणि वाळवंटे. याचप्रमाणे आपल्याकडे जल अधिवास किंवा ॲक्वॅटिक हॅबिटॅट्स आहे, ज्यामध्ये पाण्यात आढळणाऱ्या सर्व अधिवासांचा समावेश होतो. यामध्ये येतात तळे, नदी, सरोवर किंवा तलाव आणि महासागरे. आणि प्रत्येक प्रकारचा अधिवास अद्वितीय किंवा युनिक असतो, ज्यामध्ये भिन्न परिस्थिती असते
आणि या प्रत्येक अधिवासात राहणाऱ्या सजीवांमध्ये देखील काही विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी त्यांना तिथे जिवंत राहण्यास मदत करतात. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. पण सध्यासाठी मला अशी आशा आहे की अधिवास म्हणजे काय आणि अधिवासाचे विविध प्रकार कोणते ही मूलभूत संकल्पना आता तुम्हाला स्पष्ट झाली असेल. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.